तर हे शेट लोक वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता आपण आल्या बदलापूर नागरी महोत्सवला. आता दीदीना मी जाम टाइम नंतर भेटले. आता दीदीला बोललो जरा ओव्हर ऍक्टिंग कर, जरा रड बीड. ही मगासपासून सांगतो तिला नुसती दात करतं. आमच्या लोकांना ऍक्टिंग अजिबात न जमत, नुसती अशी दात काढत राहतात. स्क्रिप्टेड असं काहीच नसतं, सगळं ओरिजिनल. आज इकडं कोण येणार आहे? संजू दादा आणि दर्शन रावल येणार आहे. तर त्याचा कॉन्सर्ट आहे, बघू आता. मला नाही वाटत, कारण माझ्या मम्मीने मला लवकर बोलवले. फ्रीडम तर तशी आपल्याला, पण त्याचा फायदा नाही घ्यायचा. आता आपण आल्या राईड्सच्या इथं. यो एकदम वरती जातो तो. यो डोंबिवलीला नव्हता. आता ह्याच्यान बसू आपण. जेव्हा चालू होईल तेव्हा अजून चालू नाही झाला. आता वाजल्यान 6. नाही आकाश पालना ना त्या साईडला ब्रेक डान्स, काय माहिती. लकी स्टार बघू आता, नंतर ट्राय करू. बघा इथं पांडगेंडत आपल्याला भेटला तर भेटू शकता लकी स्टार. आता किचन घ्यायला दीदी किचन बघतो. गाणी ना भारी चालल्या, पण याचं नाव नाही माहित मला. हीच गाणी टाकायची होती स्टोरीला, पण नेट पण नाही चाललं इकडं. मी दिदीचा तरी हॉटस्पॉट घेतले. मग अशी मी एक व्हिडिओ शूट केली, जाम चांगली होती म्हणजे, पण मी माईकच चालू नव्हता केला, त्याच्यामुळे मी रिटेक घेतला. हा, आणि आम्ही 27लाच येणार होतो, कारण 27ला जास्त गर्दी नसती भेटली ना. 28ला पण नाही जमला, 27ला पण नाही जमला ना. संडे तर लास्ट दिवस आहे, त्याच्यामुळे बरं आज काही पण करता म्हणा, जाऊन येतं हिला भेटायला. हिला सांगता जरा ओव्हर ऍक्टिंग कर, रड बीड काहीच नाहीये हिला. आणि मामाकडे गेलेली 27ला. बरं हिने मस्त, तुम्हाला माहितीये ही बैलाचा स्नॅप पाठवलेला, एवढा भारी होता ना तो बैल, काल्या कलरचा. बैल नाही म्हैस होता. काला काला काहीतरी दिसला मी पटकन. मला नव्हतं माहिती ती म्हैस होती. आता काही होता काला काला दिसला, त्याच्यामुळे मला वाटलं बैल असल. चांगली गोष्ट, बैल गुड, सॉरी म्हैस गुड, चांगला. तर शेट लोक दीदी कोणता तरी ट्रेंड फॉलो करताय, मला नाही करता, त्याच्यामुळे मी व्लॉगिंग स्टार्ट केले. काय होत आहे, कोणता ट्रेंड आहे तिलाच माहिती, मला यातला काहीच माहित नाही. तिथं बारीक पोरं जाम रडतात, असं वाटतं त्यांची ऍक्टिंग करावी, पण त्यांचे बाबू येऊन मला पक्की कुदवतील, त्याच्यामुळे मी नाही करीत. बिचारी दीदी पण मार कर माझ्या मुले. केव्हा चालू करतील का माहिती. ब्रेक डान्स ना तो गोल गोल फिरतात, त्याला काय बोलतात मला नाही माहिती. नो टोरा टोरा तो चालू झाले नाही तर मला नाही ह्याच्यान बसायचा. ह्याच्यान मिकी माऊस असतं त्याच्यान, बाकी आगाव लोक मला नाही घेणार, मला माहिती आहे. संजू दादा आले नाही, त्याच्यामुळे मी इन्स्टाला त्यांना मेसेज केले. बघू मेसेज बघून तरी येतात का. नाही मी सिरियस सांगतो, मी आजपर्यंत कोणत्या क्रिएटरला असा मेसेज कवाच नाही गेला. BMW ची शपथ, कवाच मी कोणत्याच क्रिएटरला मेसेज नाही केला आजपर्यंत. मगाचपासून आता 5व्यांदा भाषण देत आहे यो काका काऊशा. हो ना, नाही होऊन दे, त्यांना त्याच लागतं, त्यांना तेच बोलते. बी बोलतात बोलतं तू बोलतास ते आम्हाला फक्त ऐकायचं असं, तुझ्या भारी बोलतं. हा तर आवाज त्यांना पट्ट भाई माझा. मला सांगतो बोलतो ताई तुझा आवाज जाम भारी आहे, कोणत्या अँगलच्या अशी. नाही तुम्ही म्हणजे तुमचा मन जाम मोठं आहे, मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेली, तुमचं मन जाम मोठं आहे म्हणून तुम्हाला माझा आवाज पट्ट. परत आता झाला अँकरिंगच चाललंय यांची. संजू दादा कवा येईल मी वाट बघताव, असं मी कवाच कोणची वाट बघले. डोंबिले पण हलती, पण मला घेण्यात येणं नव्हतं त्यांच्या. सीन सांगू का झाला, त्या अँकर आहेत ना काका, ते बोलतं टाल्या वाजवा आता येणारे तुमचे आवडते, मध्येच थांबले. असं कोणी करतं का, असे फेक होप्स देता तुम्ही ऑडियन्सला तुमच्या. हा असं चांगलं तरी वाटतं. लगेच आम्हाला वाटलेलं संजू दादा आता येईल, लगेच नाही आले. पण व्हॅनिटी दिसते इच्छा, पण ती नाही बघायची आम्हाला. दिसती स्टेजवर इच्छा उच्चा अशी फिरलेन कौशा त्यावी दिसते. आता लाईटिंगचे अँगल चेंज करतात. आम्ही काही यादा काय आले इकडं, वेळ झाली आम्ही वाट बघताव, अजून नाही आहे कोणी स्टेजवर. काही पण असो, मायग्रेन मला चालू व्हायच्या आधी या फक्त, कारण मायग्रेन माझ्या गावा पण चालू होते, तिथे जाम लाईटी आहेत. हा तुम्हाला माहित नसेल मला मायग्रेन, तर डोका बिका दुखतं, ते पित्ताचा त्रास असतो तुम्हाला. आता बघा गुगल बिगलला जाऊन मग तुम्हाला माहित पडत होत असेल तुम्हाला. आजूबाजूचे लोक गुगल सांगल व्हॉट इज मायग्रेन, देन यू हॅव टू स्लीप, लाईट ऑफ अँड यू स्लीप. ये एवढी घाण इंग्लिश नाही माझी.
आम्ही बसणार आहोत याच्यात, दिसतं का तुम्हाला? ह्याच्यात जाम हलू फिरतोय तसं तर, पण तरी पण हिला जाम भीती वाटतंय. आवरा म्हणजे फास्ट नाही फिरीत, तरी पण बघू आपला एक्सपिरियन्स कसा होतं. पहिल्यांदा बसणार आहोत मी ह्याच्यात. लोक तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगता मी, हे बघा लोक संगत बोलतं, कुठे पण राईड मध्ये गेलं बोलतं डिस्कस करायचं असतं, म्हणजे पडताना नीटच बोलतं लोक. हे बघा मारायचं असतं ना तुम्ही घरात पण मारा, समजला? तर त्याच्या मुलांना लाईफ एन्जॉय करायला आहे, एन्जॉय करून घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला पटतात ना ते करत राहा. हे बघा हिला पण मी शिकवतो. आता ही हलू हलू हिला तर सगळे पालन बिल्ले बसवली, ती पण पट्टी घाबरते, पण हलू हलू म्हणजे भीती कमी होते. मला असं वाटतं की मी यांना माईक लावून घ्यायला पाहिजे होतं, मी तर पकडायला लागले थोडा तरी सपोर्ट. तिचं लायनर पसरले तुम्ही बघू शकता, बिचारी इथं झाला की तोंडात झाला खपला, पण चांगला होता. आवरा म्हणजे काही वाईट नव्हतं. आता आम्ही ओल्या ब्रेक डान्स मध्ये बसायला, आता आम्ही तिकीट काढतो. आम्ही आता ह्याच्यात बसू. आम्ही चालल्या ब्रेक डान्स मध्ये बसायला. हो इमॅजिकाला जायचंच आपल्याला, त्यान पण सगळ्यां बसू. आता आम्ही चाललोय ह्याच्यात बसायला, मजा येते. आई शपथ मला फिरायचं इथे उंचेलो. बिचारी दिदी माझं तिकीट घेऊन फिरतं, मला सांगायला लागतंय उंचेलो. दिदी ह्याच्यात बसले त्याच्यामुळे ती आवरी घाबरत ना, त्याच्यामुळे ती एवढी चिल्ल. पण मला माहित आहे तिला ना मनाने एन्झायटी होत असेल अजून, पण तिला भीती वाटत असेल थोडी तरी. आय नो अबाउट हर. मी आता बसले ह्याच्यात ना, तुम्ही बघू शकता. दिदी बिचारीच्या मोबाईल लागला माझा जोरान डोक्याला. आपल्याला का खूप भारी हो यो फिरतय का ना, मागे पण कोण नाही, नुसत फिरत राहिले. आता ह्याच्यात मी मोबाईल ठेवी ना, आधी सांगतो मला एवढी पण रिस्क ना घ्यायची. जरला आता ब्रेक डान्स मध्ये बसून आता चालले आम्ही आकाश पालने बसायला. क्लिप्समध्ये माझा आवाज दिले म्हणून व्हॉइस ओव्हर करता. ते इथं आम्ही चाललेलो आकाश पालण्याम बसायला. नाही इथं तुम्हाला सीन गजरला सांगता. इथं आमच्या आकाश पालण्याची इथं ना मधमाशी हलती, नशीब चावली नाही. मला बचपनमध्ये एकदा चावलेली. बिचारी दिदीला नाही नाही बोलून सगळे राईड्समध्ये बसवला, बोटिंग पण बसवला, पण जाम मजा आली. पण दर्शन रावलचा कॉन्सर्ट पण चालू झालता तेव्हापर्यंत मग आम्ही गाणी बोलत होतो. पालण्यान जोर जोरान रेकून आवाज गेलेला पूर्ण. आता पण घसा पक्का दुखतंय. आता आम्ही होतो बोटिंग बसायला. तिथं अशी वरती एकदम टॉपला 2 उभी होती. दिदी सांगता बोलते यावी उभी आहेत बघ कशी. मी बोलते तिथं उभी राहशील नाही तर बसशील ना. बोलते तू चक्कर येऊन पडशील बरं. बिचारी जाम घाबरलेली, पण तरी पण तिला बसवला जान. फ्रेंडशिपला आता 5 वर्ष होले. 5 वर्ष का गेली समजलात ना. दोघांचा डाऊनफॉल चालू होता, पण तरी पण आम्ही अख्खा 5 वर्ष जाम एन्जॉय केले. डाऊनफॉलमध्ये पण जाम मस्ती केली. बोटीन बसल्यावरती कवा पण माझ्या केसांचा पूर्ण अवतार होतं. शेट लोक वगैरे तिथं जाम मारले, तर त्याच्यामुळे आता हा ब्लॉग आपण तिथेच एंड करू. धन्यवाद शेवटपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल. बाय.